काहीतरी खमंग आणि कुरकुरीत खायचं आहे, मग बनवा ही इन्स्टंट चकली. कमी साहित्यात आणि झटपट तयार होणारी एकदम कुसकुशीत, खमंग आणि काटेरी अशी ही चकली प्रवासामध्ये सोबत नेण्यासाठी सुद्धा बेस्ट ऑप्शन आहे, किंवा मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी तुम्ही एकदा ही करून ठेवली तर महिनाभर आरामात टिकते. कोणत्याही एका भांड्याचे माप सेट करा, वाटी, कप किंवा ग्लास. त्यानेच आपल्याला सर्व पीठ मोजून घ्यायची आहे. 1 वाटी घेतलेले आहे तांदळाचं पीठ. पाहू शकता तुम्ही चाळून घेतलेलं आहे पीठ, मस्त असं पांढरं शुभ्र घरी बनवलेलं आहे. तांदळाचं पीठ कसं बनवायचं याचा रेसिपी व्हिडिओसुद्धा चॅनलवरती आहे. आणि त्याच वाटीने सेम 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. नॉर्मली आपण भाकरीसाठी जे पीठ वापरतो तेच घेतलेलं आहे. आणि 1 वाटी बेसन पीठ आणि 1 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. ही 4 पीठं मी वापरलेली आहे. त्याऐवजी तुम्ही एखादं पीठ स्किपसुद्धा करू शकता तुमच्याकडे नसेल तर. आणि सेम प्रमाण घ्यायचं आहे. कोणतेही वाटी, कप किंवा ग्लास तुम्ही घेऊ शकता, पण प्रमाण सेम घ्यायचं आहे. हे सर्व पीठ आपण आधी मिक्स करून घेऊया. ही चकली करायला खूप सोपी आहे आणि शिवाय घरच्या साहित्यात होते. घरात आपल्या पीठही सर्व अवेलेबल असतात, त्यामुळे पौष्टिकसुद्धा होईल आणि मुलांनासुद्धा आवडेल. आता इकडे आपण त्याच वाटीने पाणी टाकूया एका बाऊलमध्ये. कढई किंवा बाऊल, मी कढई घेतलेली आहे 1 वाटी आणि अजून 1 वाटी आपल्याला पाणी टाकायचं आहे. आपलं 4 वाटे पीठ आहे, त्याच्या अर्धं आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि गरम होऊ द्यायचं आहे पाणी. आणि नंतर आपण यामधलं थोडंसं काढून घेऊया, म्हणजे लागलं तर आपण अजून टाकूया. पण मी अर्धी वाटी यामधलं पाणी काढून घेते आहे गरम झाल्यानंतर. आणि यामध्ये आपण बाकीचं साहित्य आता टाकून घेऊया. ओवा टाकायचा आहे थोडासा, हातावर चोळून टाकायचा आहे, म्हणजे याची चव खूप छान लागते. आणि मूठभर तीळ टाकलेले आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आणि चवीनुसार मीठ, थोडंसं लाल तिखट आणि किंचितसं हिंग टाकायचं आहे. लाल तिखटाचं प्रमाणसुद्धा तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. आणि हळद मी टाकणार नाही, तुम्हाला घालायची असेल हळद यामध्ये तर तुम्ही घालू शकता. आणि आता याला छान अशी उकळी आलेली आहे, तुम्ही पाहू शकता. आणि आपण जेवढे पिठं घेतलेली आहे ती सर्व यामध्ये आपल्याला टाकून द्यायचे. एकदा मिक्स करून घेऊया छान, आणि गॅस कमी केला तरी चालेल. आणि आता हे सर्व पिठं आपण जे घेतले ते सर्व यामध्ये टाकून देऊया आणि मिक्स करून घेऊया. असं एकदाच हे पीठ टाकून द्यायचं आहे आणि नंतर मिक्स करायचं. तुम्हाला जर असं वाटलं गुठळ्या होत आहे तर तुम्ही एका हाताने टाकून दुसऱ्या हाताने असं मिक्स करू शकता. मी एकाच टायमाला टाकून देत आहे आणि नंतर मिक्स करायचं. आणि आता या स्टेजला गॅस कमी करायचा, अगदी लो फ्लेम करायची. आणि हे सर्व मिक्स करून घेऊया. आणि आपण जे साईडला पाणी ठेवलं होतं ते सुद्धा यामध्ये आपल्याला लागणार आहे, ते पाणी यामध्ये टाकून देऊया. पाणी थोडंसं कमी वाटलं मला, त्यामुळे मी साईडला काढून ठेवलं होतं, कारण जास्त होता कामा नये पाणी. चकलीचं पीठ थोडं घट्टच असतं, त्यामुळे मी साईडला काढलं होतं. आता पूर्ण पाणी यामध्ये टाकून दिलेलं आहे, म्हणजे एकूण आपण 2 वाट्या पाणी घेतलेलं आहे. 4 वाट्या पीठ आणि 2 वाट्या पाणी. आता गॅस बंद करून यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे 10 मिनटासाठी. आणि 10 मिनटानंतर आपण झाकण उघडूया. आणि आता ही पीठ आपण एका ताटामध्ये काढूया. आणि ही पीठ आपल्याला चोळून घ्यायचं आहे. कोमट असतानाच आपल्याला चोळायचं आहे, खूप गरमागरम नाही चोळायचं आहे, हाताला चटके बसतील असं. त्यासाठी आपल्याला तांब्या घ्यायचा आहे. तांब्याने आपण हे मस्त असं मळून घेऊया. आता तेल विसरलं होतं आपलं टाकायचं, मी थोडंसं गरम करून घेतलेलं आहे तेल. आणि हा चमचा आहे, या चमच्याने 2 चमचे यामध्ये टाकलेला आहे. आपण जेव्हा उकड काढतो तेव्हाच तुम्ही टाकलं तरी चालेल. आणि या तांब्यामुळे आपल्याला खूप सोपं पडेल असं हे चोळायला, म्हणजे हातसुद्धा भाजणार नाही आणि त्याच्यामधल्या गुठळ्यासुद्धा मस्त अशा मोडतील. त्यामुळे तांब्याचा वापर केला तर सोपं पडतं आणि मळणंही लवकर जाईल आणि हातसुद्धा भाजणार नाही. त्यामुळे तुम्ही अशी ट्रिक ट्राय करून बघा. आता यामधल्या गुठळ्या पूर्णपणे फोडून झालेल्या आहेत. थोडंसं पीठ थंडसुद्धा झालेलं आहे आपलं. आता हा तांब्या साईडला ठेवते आणि हाताने छान असं मळून घ्यायचं आहे, आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. आणि लागलं तर अजून थोडंसं तुम्ही गरम पाणी यामध्ये ॲड करू शकता, पण मला गरज वाटत नाही आहे. अशा पद्धतीने मस्त असं हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे, जेवढं मळता येईल तेवढं, म्हणजे आपली चकली एकदम परफेक्ट अशी होते. तुम्ही पाहू शकता आपलं पीठ असं छान तयार झालेलं, आपल्याला पाण्याचीसुद्धा गरज लागलेली नाही. पण तुम्हाला वाटलंच थोडंसं घट्ट पीठ आहे तर तुम्ही थोडंसं कोमट पाण्याच्या हाताने हे मळून घेऊ शकता. आणि चकलीसाठी पीठ घट्टच लागतं, त्यामुळे काटेरी चकली आपली तयार होते. खूप पातळ जर केलं तर चकलीसुद्धा काटेरी येत नाही आणि आतून मऊ पडते. त्यामुळे पीठ थोडंसं घट्टच ठेवा. आता चकलीचा साचा घेतलेला आहे. अशा पद्धतीने तुमच्याकडे जे अवेलेबल असेल तर तुम्ही घेऊ शकता. थोडंसं पीठ यामध्ये टाकायचं आहे, आतून याला तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे याला चिटकत नाही. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीचं पीठ आपल्याला हवं असतं. आणि आता याला आपण वरतून झाकण लावून घेऊया आणि मस्त अशा आपल्या चकल्या तयार करून घेऊया मंडळी. तुम्हाला दाखवते मी 2 प्रकारे, तुम्हाला जी सोपी वाटली त्याने तुम्ही करू शकता. आणि पाहू शकता तुम्ही अजिबात तुटत नाही आहे, परफेक्ट असं आपलं हे पीठ तयार झालेलं आहे. करताना तुटली नाही पाहिजे चकली. आता ही एक तयार झाली, दुसरीसुद्धा तुम्हाला मी करून दाखवते. तुम्हाला जेवढी मोठी हवी आहे तेवढी तुम्ही मोठी बनवू शकता. आणि पाहू शकता तुम्ही मस्त अशी आपली ही काटेरी चकली तयार झालेली. कडेने आणि मध्ये सुद्धा 2 ठिकाणी असं दाबायचं आहे, म्हणजे तेलात टाकल्यानंतर अजिबात निसटत नाही.
आता दुसरी पद्धत तुम्हाला मी दाखवते. अशा झाऱ्या घ्यायचा आहे आणि झाऱ्यावरती चकली बनवायला घ्यायची अशी पद्धतीने. आधी तुम्हाला ही पद्धत मी सांगितलेली आहे. अजूनही चकलीच्या खूप साऱ्या रेसिपी चॅनलवरती मी शेअर केलेल्या आहे वेगवेगळ्या, त्यासुद्धा तुम्ही बघितल्या नसेल तर बघा. पाहू शकता तुम्ही, ही सुद्धा मस्त अशी आपली चकली तयार झालेली. इकडे तेलसुद्धा आपलं छान गरम झालेलं. तेलामध्ये आपण आता हे टाकूया. जेवढ्या बसतील तेवढ्या टाकायच्या आहे. तेल खूप गरमही नाही आणि खूप थंडही नको, असं मीडियम गरम हवं आहे आपल्याला. आणि झाऱ्यावरची अशी सोडायची आहे, झारा उलटा करून, म्हणजे तुटत नाही. आणि लो फ्लेमवर मस्त अशी आपल्याला ही तळून घ्यायची आहे चकली. थोडंसं वरती आल्यानंतरच आपल्याला ही पलटी करायची आहे चकली, नाहीतर तुटन ती. पाहू शकता तुम्ही, थोडीशी वरती आलेली आहे. आता आपण या पलटी करून घेऊया. लो फ्लेमवर गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला ही तळून घ्यायची आहे. आपण हळद नाही टाकली यामध्ये, त्यामुळे जास्त असा ब्राऊन कलर होणार नाही आहे. ती पाहू शकता थोडीशी बुडामध्ये बसलेली आहे चकली. अजून थोडंसं आपल्याला याचा कलर चेंज होऊ द्यायचा आहे आणि नंतर आपल्याला ही तेलाच्या वरती काढायची आहे. म्हणजे आतपर्यंत खमंग अशी कुरकुरीत आपली चकली तयार होते. याचा कलर चेंज झालेला आहे, तुम्ही बघू शकता. बुडबुडेसुद्धा कमी झालेले आहे. याचा अर्थ चकली आपली छान अशी तयार झालेली आहे मस्त. आता तेलाच्या आपण वरती काढून घेऊया. मस्त काटेसुद्धा याला आलेले आहे. अशाच प्रकारे मी चकली तयार करून घेणार आहे. सर्व टिश्यूवरती आपण काढून घेऊया. आणि आता ही आपली खमंग कुरकुरीत मस्त अशी काटेरी चकली तयार झालेली आहे मंडळी. तुम्हीसुद्धा या पद्धतीने तयार करून बघा. तुम्हालाही आजची चकलीची रेसिपी कशी वाटली ते सुद्धा कमेंट करून सांगा. आणि चॅनलवर तुम्ही नवीनच पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही पाहू शकता एकदम कुसकुशीत अशी तयार झालेली आहे. भेटूया अशाच मस्त भन्नाट चविष्ट रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय मंडळी.